जीवनाचं उद्दिष्ट काय? जीवनाचं उद्दिष्ट एकच आहे की यशाची झालर असलेलं आनंदी व समाधानी जीवन. आता जीवनाचं उद्दिष्ट काय आहे हा विषय आपण इथे का घेतो आता? कारण लग्न करणं, एक छानसं आपलं त्रिकोणी कुटुंब बनवणं, दोन कुटुंबांना एकत्र आणून एक कुटुंब बनवणं, हा आपला जीवन प्रवासातला एक फार महत्वाचा टप्पा आहे. ज्यानी कुटुंब व्यवस्था पुढे पुढे जाते आणि पिढ्यानपिढ्या पुढे पुढे जाते आणि तो वारसा आपण जपत. आपला आजचा विषय महत्वाचा आहे, लग्नासाठी किंवा विवाहासाठी सुयोग्य जीवनसाथी कसा निवडायचा. आणि म्हणून मी जीवनाच्या उद्दिष्टाने का सुरुवात केली, की एक अनअवॉइडेबल म्हणजे न टाळता येण्यासारखी गोष्ट सध्या आपल्या विवाह विषयात चाललेली आहे. मी न टाळता येण्यासारखी असं म्हटलेलं आहे, पण लक्षात घ्या, ते म्हणजे शिक्षण, पॅकेज, राहायला कुठे, अशा विषयांना धरून आपण सुयोग्य जीवनसाथी निवडायचा प्रवास सुरू करतो. आणि ह्या सगळ्या तुलनात्मक गोष्टींकडे अपेक्षा म्हणून बघता बघता मूळ व्यक्ती कोण आहे आणि आपल्याला व्यक्ती कशी पाहिजे आहे की ज्याच्या बरोबर आपल्याला पुढचे 50, 55, 60 वर्ष एकत्र प्रवास करायचा आहे, हा विषय थोडासा बाजूला. आता मी आपल्या समोर जो आज आहे हा कुडाळ देशकर गौड ब्राह्मण सहयोग विवाह कट्ट्यातर्फे रवींद्र खानोलकर, पण एक मी लाईफ कोच म्हणून कार्यरत असल्यामुळे गेले 23 वर्ष ह्याविषयी मी माझं मत म्हणून सांगणार नाहीये किंवा सांगत नाहीये, एक सायन्स म्हणून आपल्याला सांग. तर आपल्याला एक जीवनसाथी असा बघायचा आहे, एकच बघायचा आहे म्हटलं तर फार सोपं काम आहे. पण ते कधी कधी आपण ज्याला नशीब म्हणतो किंवा काही आपल्या चुकांमुळे, चूक ही कधी असते माहितीये, अज्ञानाने केलेली चूक नसते. त्यामुळे ह्या सगळ्या अज्ञानाने केलेल्या असतात, त्यामुळे ह्याला चुका म्हणणं पण चुकीचं आहे. हातातून चांगली स्थळं सटत, असं आपल्याला निदर्शनात येईल. लग्न हा आपल्या मुलीचा किंवा मुलाचा विषय आहे. त्यामुळे पालकांनी लग्न विषयामध्ये मुलगा किंवा मुली यांच्या बरोबर बसून आधी एक व्यवस्थित 2-2.5 तास निवांत चर्चा केली पाहिजे, की जशी चर्चा आपण घरात सगळं इंटिरियर डेकोरेशन करायचं असेल किंवा कुठेतरी बाहेर गावी ट्रिपला सगळ्यांनी मिळून जायचं असेल तेव्हा जशी चर्चा करू. बघा, लग्नाविषय खूप मोठा आणि महत्वाचा आहे, पण आपण त्याला तसा वेळ देत नाही घरातल्या एक प्राथमिक चर्चेला. यांनी दोन गोष्टी होतात, की आपलं जी पुढची जनरेशन आहे ते कसा विचार करतायत, त्यांच्या अपेक्षा काय. हे जर पालकांनी त्या मीटिंगमध्ये ऐकून घेतलं, कारण एक लहानपणापासून सवय झाली असते पालकांनी म्हणजे सांगायचं आणि आपल्या मुलांनी ऐकायचं अशी अपेक्षा करणं, तो विषय इथे बाजूला ठेवायचा आहे. कारण आपल्या वेदांमध्ये सांगितलं आहे की 5 वर्षापर्यंत खूप लाड करा आपल्या मुलांचे, 5 ते 15 छडी वाजे झमझम करा, पण 15 वर्षापासून मित्रत्वाला या किंवा म्हणजे मुलाला मुलीला मित्र किंवा मैत्रीण बनवा. तर एकत्र घरात चर्चा व्हावी आणि
आपल्याला कसा जावई पाहिजे किंवा कशी सून पाहिजे हे पालकांबरोबर मुलांनी ठरवावं, पण याच्यात पालकांच्या अपेक्षा नगण्य असायला पाहिजे. पण मुलांच्या काही अवास्तव अपेक्षा असतील तर पालकांनी त्यांना समजावलं. आता पालकांच्या अपेक्षा नगण्य असायला पाहिजे असं मी का म्हणतो, की आपल्याकडे एक थोडा असा अनुभव आहे की आमच्या मुलांची मुलं 20 वर्षाची होईपर्यंत आपण आपल्या मुलांचे पण संसार कधी कधी चालवत असतो आणि त्यांना आपला संसार चालवायचं फ्रीडम देत नाही. अशा पण चुका केल्या जातात. आता उल्लेख करूया आपण मनुष्य एक नैसर्गिक प्राणी या रूपाने. कारण जे आपलं मगाशी तुलनात्मक गोष्टीचा विषय झाला, शिक्षण आहे, आपला पॅकेज म्हणजे पैशाचं अर्थार्जन आहे, राहणीमानाची सवय आहे, राहण्याचं ठिकाण आहे, या गोष्टी आम्ही कालांतराने जोडल्या आहेत त्या स्टोन एजला म्हणजे अश्मयुगाला धरून. खरं म्हणजे मनुष्य प्राणी असा विचार केला तर माणसाच्या मूलभूत काही गरजा आहेत. त्यापैकी महत्वाच्या 7 गरजा मी आपल्याला सांगतो. शारीरिक गरज, मानसिक गरज, भावनिक गरज. भावनिक म्हणजे कसं, कधी कधी इव्हेंच्युअल म्हणजे आपला दिनचर्या चालू होता होता काही घटना घडत असतात ज्यांनी मन दुखावण्याचं किंवा खिन्न होण्याचं काम करतं. हे मानसिक गरजेपेक्षा वेगळं आहे, कारण ते तत्कालीन असतं त्यावेळेची. भावनिक गरज नंतर वैचारिक गरज, चर्चा करणं, ठरवणं, सेव्हिंग्स काय करायचं, इन्व्हेस्टमेंट काय करायची आहेत वगैरे. त्याच्यानंतर कौटुंबिक गरज म्हणजे कुटुंब, माझं कुटुंब, मी, माझा नवरा किंवा बायको आणि माझी मुलं. त्याच्या बरोबरीने सेकंड ऑर्बिटमध्ये, ऑर्बिट थिअरी आहे स्टॅटिस्टिक्स मध्ये, की पहिलं छोटं जे ऑर्बिट आहे त्याच्यात माझं त्रिकोणी कुटुंब, त्याला धरून जे दुसरं ऑर्बिट आहे त्याच्यात माझे आई वडील भावंड कुटुंब, त्यालाच धरून तिसरं एक ऑर्बिट आहे पहिल्याला धरून, त्याच्यात सासू सासरे वगैरे, आणि ह्या सगळ्या नंतर आपली एक्सटेंडेड फॅमिली आणि समाज. तर ह्या ज्या 7 गोष्टी मी, कौटुंबिक नंतर आहे आर्थिक. अर्थाविना काही नाही आहे. अर्थ हा साधन म्हणून पाहिजे. अर्थ म्हणजे पैसा. आणि सामाजिक, सामाजिक बांधणी ही आपली असतेच, पण त्यालाही म्हणजे एक सुप्त असते, त्यालाही आपण जीवनात स्थान दिलं पाहिजे. आता तरुणांना मी सांगेन, सामाजिक बांधिलकी खूप प्रकारे जपता येते. आर्थिकरित्या मदत करून जगता येते, आपला विचार मेंदू देऊन जगता येते, कुणाच्या कामामध्ये व्यवस्थापन मॅनेजमेंटचं काम करून करता येतं, किंवा श्रमदान करून आपला वेळ आणि शरीर देऊन करता येतं. तर अशा ह्या ज्या सगळ्या आपल्या मूळ गरजा आहेत प्रत्येक व्यक्तीच्या, त्या थोड्या बाजूला ठेवल्या जातात आणि आपण दुसऱ्या विषयांकडे बघून लग्नाचा जीवनसाथी शोधतोय. मी याच्यावर चिकित्सा नाही करत आहे. कालच एका लग्नात गेलो होतो, तिथे माझा कझिन येऊन मला कानात म्हणाला, अरे सगळी सिस्टीम बदलली ना. तर म्हटलं सिस्टीम बदललेली आहे आणि बदलणारही आहे, कारण आपल्याला माहितीये एकच गोष्ट परमनंट आहे, शाश्वत आहे, तो म्हणजे बदल. सिस्टीम बदलणार आहे, काळ बदलणार आहे आणि याला खूप गोष्टी जबाबदार आहे. तर कोविडने आपल्याला सगळं शिकवलेलं आहे. परत एकदा ओरिजिनल सिस्टीम कशी असते ही दाखवली आपल्याला 1.25-2 वर्ष.
तर मी त्याला एवढंच म्हटलं की सिस्टीम बदलणार आहे, पण आपण त्या सिस्टीमला धरून आपल्या विचारांना विचारपूर्वक मोल्ड करायचं. नुसती सिस्टीम बदलली आहे म्हणून तो विषय सोडून नाही का. आता मूलभूत काही प्रश्न येतात. मुलगा मुलगी समान आहेत का असा जर प्रश्न विचारला कोणालाही, म्हणजे तरुणांना विचारला, तर आजच्या काळात आपण पटकन म्हणतो की नाही आहेत समान, सॉरी, समान आहे. पण कसे समान आहेत? पुरुष हा ताकदवान धरलेला आहे, स्त्री ही लवचिक धरलेली आहे. पुरुषाकडे संरक्षणाची जबाबदारी आहे, घरातला कर्ता म्हणून एक जबाबदारी आहे. तर स्त्रीकडे अनेक जबाबदाऱ्या आहेत. म्हणजे काही अश्मयुगात गेलं तर कित्येक हजार वर्ष मागे जायला लागतं, तेव्हा पण पुरुषाकडे दोनच जबाबदाऱ्या होत्या. निसर्गदत्त, ज्याच्यात पुरुष सक्षम आहे, ती म्हणजे कुटुंबाची आधार रक्षण करणं आणि अर्थार्जन करणं, म्हणजे तेव्हा शिकार करणं. आणि स्त्रीकडे सगळ्या गोष्टी होत्या, लक्षात घ्या. बाळाला जन्म देणं, संगोपन करणं, जेवण खाण्याच्या वस्तू जपून ठेवणं, पाण्याची व्यवस्था बघणं, सगळी डिपार्टमेंट. म्हणजे आता आपण मिनिस्ट्रीचा विचार केला तर दोनच मिनिस्ट्री पुरुषाकडे होतं, डिफेन्स आणि फिनान्स. बाकी सगळ्या मिनिस्ट्री एका स्त्रीकडे होत्या. त्यामुळे स्त्री ही मल्टीटास्किंग आणि इतर बाबतीत सक्षम आहे. हे निसर्गदत्त आहे, त्याच्यावर मी लगेच आता येईन. पण स्त्री पुरुष समान नाही आहे. स्त्री ही हळवी आहे. मगाशी मी भावनिकचा उल्लेख केला, तर पटकन डोळ्यात अश्रू येणं, रडू येणं, वाईट वाटणं, एखादं दृश्य सहन न होणं. आणि त्याच ठिकाणी पुरुषाकडे ते प्लस पॉइंट दिलेले आहेत. हळवेपणा आहे, लाजणं, नटणं, मुरडणं स्त्रीकडे दिलं आहे. त्याला ऍडमायर करणं हे पुरुषाकडे दिलेलं आहे. मवालीपणा हा जो पूर्वंपार चालू आलेला विषय आहे, तो तेव्हा गैर नव्हता. शिट्या मारणं, एखाद्या मुलगी जात असेल तर तिचं लक्ष आकर्षित करणं, म्हणजे काहीतरी आवाज करून, खुणा करून. आणि स्त्रीला पण ती एक आवडणारी गोष्ट निसर्गदत्त आहे, की मी आज एवढं नटून थटून बाहेर जाणार आहे, तर ते कोणीतरी बघावं, कोणीतरी कौतुक करावं. हे सगळं निसर्गदत्त आहे, मी सांगतोय. हा? हे योग्य आहे का अयोग्य आहे या विषयात आपल्याला जायचं नाहीये. आणि असे आपण जर सगळ्या गुणांचा विचार केला, अनेक, तर आपल्याला कळतं की स्त्रीमध्ये जे गुण आहेत ते पुरुषात नाही आहेत, आणि पुरुषात आहेत ते स्त्रीमध्ये नाही, बाय अँड लार्ज. त्यामुळे स्त्री आणि पुरुष समान नाही आहेत, ते एकमेकांना पूरक आहे. आता आपण मगाशी विषय केला, स्त्री सक्षम आहे कारण तिच्याकडच्या कालातीत चालू असलेल्या जबाबदाऱ्या इतक्या आहेत की त्या जबाबदाऱ्यांनी ती सक्षम आहे. मग प्रश्न येतो की स्त्री आणि पुरुष लग्नासाठी वयात किती फरक पाहिजे. आपल्याला माहिती असेल, एक गेल्या काही काळामध्ये पटकन असं बोललं जायचं की मुला मुलींकडून की समान वय असलं तर आमचं छान जमेल, कारण आमचं कॉलेजमध्ये तसं छान जमतं, ऑफिसच्या ठिकाणी छान जमतं, एकाच वयाचे सगळे असल्यानं. परंतु मेडिकल सायन्स असं सांगतं की 25व्या वर्षी एखाद्या मुलाच्या मेंदूचं वजन आणि मुलीच्या मेंदूचं वजन केलं असता मुलीचं मेंदूचं वजन 400 ग्रॅमने जास्ती असतं. आणि ते वजन इक्वल असण्यासाठी साधारण 5 वर्षाचं, म्हणजे
एखाद्या मुलाच्या मेंदूचं वजन 25व्या वर्षी आणि मुलीच्या मेंदूचं वजन 20व्या वर्षी केलं तर ते सारखंच. आता हा प्रश्न काय येतो, आपली जी जीवन पद्धती आहे ती थोडीशी पुरुष सत्ता म्हणजे मेल डॉमिनेटिंग. त्यामुळे दोघांच्या क्षमतांचा जर इक्वल साधायचा असेल तर मेडिकल सायन्स प्रमाणे 5 वर्षाचं अंतर पाहिजे. आणि डॉमिनेशन ऍक्सेप्ट करायचं असेल तर 5 पेक्षा थोडं जास्ती पाहिजे. हे शास्त्राचा आधार झाला, पण शास्त्राच्या अगोदर आपण आपलं शास्त्र हे वेदांवर अवलंबून आहे. हे पण लक्षात घ्या, वेदांमध्ये हे वयातला फरक 6 ते 8 वर्ष सांगितलेला आहे. हे मी एक शास्त्राचा भाग म्हणून सांगितलं. तर पुरुष आणि स्त्री समान आहे आपण म्हणतो, पण ते म्हणत असताना वयाचा विचार केला तर लग्नासाठी सुयोग्य म्हणजे 5 वर्षापेक्षा जास्तीचं अंतर पाहिजे, म्हणजे डॉमिनेशन चा कुटुंब व्यवस्थेत कुठेही भाग येणार. त्याच्यासाठी एक दुसरं कारण असं आहे की मुलगी ही लहानपणापासून ना आपल्या वडिलांना आदर्श धरून चालते. आणि एक वडील आणि ज्या मुलीला मोठा भाऊ आहे तो, तर एक आपल्यापेक्षा वयाने जे वडील व्यक्ती आहे त्यांच्या सान्निध्यात ती असते, त्यामुळे तिला सुरक्षित वाटतं. त्यामुळे लग्न झाल्यानंतर नवऱ्याकडे ती त्या अँगलमध्ये बघते. वडिलांच्या आधार रूपाने, भावासारख्या एक दुसऱ्या आधार रूपाने, मोठ्या भावाचा. त्यामुळे लग्नाच्या वयामध्ये जर फरक असला मेडिकल सायन्स प्रमाणे किंवा वेदांप्रमाणे तर ती कुटुंब व्यवस्था उत्तम चालू शकते. हा एक भाग झाला. आता मगाशी सुरुवातीला आपण म्हटलं की यशाची झालर असलेलं आनंदी व समाधानी जीवन. तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे का, आनंदी व समाधानी जीवनामध्ये पैशाला किती महत्व आहे? तर ते 4% आहे. आपल्या सर्व गरजा भागून थोडं वरती पैसे आले की मनुष्याची आनंदी व समाधानी जीवनातल्या पैशाचा विषय डोक्यातून कमी होतो. ते 4% आहे. त्यामुळे आपल्या जीवनातल्या प्राथमिकता समजून घेऊ. प्रत्येकासाठी आहे, पालकांसाठी पण आहे, मुलांसाठी पण आहे, की सर्वप्रथम मी स्वतः ही प्राथमिकता असावी. माझी तब्येत, माझा व्यायाम, माझा फिटनेस, माझा मानसिक स्वास्थ्य, माझं शारीरिक स्वास्थ्य हे खूप महत्वाचं आहे प्रत्येकाचं. दुसरं जी प्रायोरिटी आहे ते स्त्रियांसाठी आहे माझं कुटुंब. निसर्ग दत्त आहे. मी स्त्री पुरुष समान वगैरे अशा विषयांना धरून बोलत नाही, याचं जरा कृपया नोंद ठेवावी. आणि पुरुषाचं दुसरं प्राथमिकता आहे अर्थार्जन. आता अर्थार्जन सगळेच करतात, पण आपल्याला माहिती आहे बाळणपण असलं तर ते काही पुढचं बाळणपण तू घे असं नवऱ्याला सांगता येत नाही. त्यामुळे निसर्ग दत्त आलेल्या सगळ्या आपल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य ही स्त्रीची स्त्रीकडे आहेत, पुरुषाची पुरुषाकडे आहेत. म्हणून जर आपण जगताना प्राथमिकता बघितले तर मी स्वतः हेता तो प्रत्येकाचा आहे. त्याच्यानंतर स्त्रीसाठी कुटुंब आणि तिसरी प्राथमिकता स्त्रीसाठी अर्थार्जन आणि पुरुषासाठी दुसरी प्राथमिकता आहे अर्थार्जन आहे आणि तिसरी कुटुंब आहे. हा एवढासाच एक बारका फरक लक्षात घेतला तर आपली लग्न सगळी छान मजेत आनंदात उपभोगता येणार आहेत प्रत्येकाला. आणि त्याच्यानंतर माझं एक्सटेंडेड कुटुंब, समाज हे सगळं आलं.
तर पहिली, तिसरी, चौथी प्राथमिकता सेम आहे दोघांची. दुसरी आणि तिसरी प्राथमिकता उलटी सुरू. हे कुठेतरी एक सुप्त आपल्या डोक्यात ठेवलं ना. कारण लग्न करताना राजा राणी एवढाच विचार केला तर ते कुटुंब होणार नाही. लग्न करताना आमची दोन कुटुंब एकत्र येणार आणि आम्ही दोघं मिळून या दोन्ही कुटुंबाचं जी पुढची पिढी आहे, एक सुदृढ पिढी, आणि ती सुदृढ पिढी तयार करताना आम्ही दोघे, आमचं त्रिकोणी कुटुंब आणि आमचे पालक, दोन्ही बाजूंचे भावंड, सिबलिंग्स आणि इतर नातेवाईक, हे सगळं आनंदाने पुढे गेला पाहिजे डोला. लव्ह मॅरेज आणि प्रपोज मॅरेज, आपल्याकडे एक पटकन म्हटलं झालं की लव्ह मॅरेज टिकत नाही. पण एकीकडे दिसतात लव्ह मॅरेज सारखं घट्ट, खूप आनंदाने सक्षम जगलेलं दुसरं मॅरेजच नाही. तर हा फरक आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. मैत्रीतून निर्माण झालेलं जे लग्न आहे, म्हणजे 5-6 वर्ष मैत्री आहे मुलाची आणि मुलीची, आणि मग त्यांचं लग्न झालं, ही लग्न अतूट आहे. कारण 5-6 वर्ष दोघांनी एकमेकांचं एवढं अंडरस्टँडिंग झालं असतं आणि एक घट्ट मैत्री तयार. परंतु जी लग्न काही आकर्षणातून, म्हणजे दिसायला हँडसम आहे, किंवा कपडे आणि जगण्याची स्टाईल चांगली आहे, बोलण्यामध्ये चतुर आहे, पैसे खर्च करण्यामध्ये एक नंबर आहे, गाडी घोडा आहे, अशा काही वरवरच्या आकर्षणाने एकत्र येऊन जर कोणी लग्न केलं आणि त्याला प्रेमविवाह म्हटलं, तर अशा विवाहामध्ये काय होतं, या ज्या आकर्षण करणाऱ्या वस्तू आहेत, गोष्टी आहेत, त्या जीवनाच्या 5%च असतात. त्यामुळे 85% रिअल ओळख त्या व्यक्तीची झालेलीच नसते. आणि म्हणून अशा वेळेला कदाचित लग्न फेल होऊ शकतं. हा झाला विषय लव्ह मॅरेज आणि प्रपोज मॅरेज. पण आमचे पालक कधी कधी मस्करीत मुलांना म्हणतात, अरे बाबा, किंवा अगं बया, तू तुझंच बघितलं असतंस तर किती छान झालं असतं. पण पालकांनो, एक लक्षात घ्या, लव्ह मॅरेज होतं, लव्ह करता येत नाही, लव्ह होतं. आता मी तुम्हाला सांगणं चुकीचं आहे, कारण प्रत्येकाला त्या त्या वयात आपल्याला हे माहिती असतं. त्याला इट हॅपन्स म्हणतात. तर तसं मुलांना सांगू नका, आणि आपल्या मुलांचं लग्न जुळणं हे कठीण समजू नका. आपल्याला एकच लाईफ पार्टनर पाहिजे, मुलासाठी किंवा मुलीसाठी, किंवा मुलगा किंवा मुलगी ऐकत असेल तर स्वतः. हं? त्याच्याबरोबर मी एक दुसरा विषय घेतो, तो म्हणजे प्रत्येक चांगल्या व्यक्तीमध्ये 33% दोष असतात. मी माझी जी 23 वर्षातली प्रॅक्टिस केली, म्हणजे अं, बरेच पालकांचे मतभेद, पालकांबरोबरचे नवरा बायकोंचे मतभेद, त्याच्यामध्ये मला एक गुरुकिल्ली अशी मिळाली, किंवा बिझनेसमध्ये दोन पार्टनर्सचे मतभेद, की प्रत्येक चांगल्या व्यक्तीमध्ये 33% दोष असतात. कारण अशा लोकांचं किंवा अशा केसेसमध्ये मी सॉर्ट अनालिसिस, आपल्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, त्यातल्या स्ट्रेंथ आणि विकनेसचा विचार करूया. म्हणजे गुण आणि दोष हे प्रत्येकाला त्याच्याकडूनच लिहायला सांगायचं. साधारण 30 गुण दोष होती, स्वभाव गुण आपण लिस्ट करायचे, आणि आपणच ठरवायचं की माझा यातले दोष कोणता आणि गुण कोणता. तर प्रत्येकाला रिअलाइज होईल की 33%, 1/3 माझे दोष निघतात.
ह्याचाच अर्थ असा आहे की जेव्हा लग्नासाठी आपण पार्टनर बघतो, त्या पार्टनर मध्ये खूप चांगला असला तरी 33% दोष असणार आहेत, जे माझ्यात पण आहेत, असं जर मुलामुलींनी मनात ठरवलं. कारण काय असतं, लग्न ह्या विषयानंतर फक्त दोषच दिसायला लागले, तर आपले दोष आपल्याला दिसत नाही. आणि मग एक विचार करण्याचा अँगल चुकीचा होता. आपण जर विचार केला की दोघातही दोष आहे, तर आपण काय करायचं आहे, दोषांना मान्य करायचं, तडजोड करायची नाही, जुळवून घ्यायचं. ऍक्सेप्ट द थिंग यू कॅनॉट चेंज, मान्य करायचं त्या की हे आहेत, पण गुण आहेत ना 66%, त्यांना मोठं करा. आणि मुलगा मुलगी लग्नानंतर जर दोषांना आणि गुणांना मोठे करायला लागले, तर त्यांची लग्न खरोखर खूप चांगली होणार आहे. आता हा विषय काय येतो, मी एकाशी फोनवर बोलताना एका तरुणाने ऐकलं होतं. मी फोनवर त्यांना सांगितलं, हो लग्न या विषयाला सोड चिठ्ठीची सोय नाही, म्हणजे डायव्हर्स ची सोय नाहीये. त्यामुळे मुलामुलींनी हे आधी ठासून लक्षात ठेवा, मी लग्न करणार आहे, पण हा शब्द नकोय आपल्या आयुष्यात, विचारात पण नकोय. कारण डायव्हर्स किंवा सोडचिठ्ठी हे जागतिक आकडा काढला तर 3% जेन्युन आहेत, ज्याच्यात मारपीट आहे, आपल्याकडे हुंडाचा प्रॉब्लेम म्हणतात, 3% आहेत. होम व्हायलन्स आणि डावरी आणि तत्सम गोष्टी, एखादा विचित्र आजार किंवा जीवनातल्या काही फार मोठ्या गोष्टी लपवून ठेवून लग्न केले. पण 97% विवाह हे आय आणि इगो ह्या दोन गोष्टीमुळे, म्हणजे गर्व, मी, माझं, यांनी तुटतं. आपण बोलतोय त्या कम्युनिटीमध्ये हे प्रमाण नगण्य आहे, हे आधी लक्षात घ्या. पण जागतिक आकडा मी तुम्हाला सांगितला, आणि जागतिक आकडे सरकत सरकत आपल्या या ग्रोईंग सिव्हिलायझेशन मध्ये, आपण जे प्रगत होतो त्याच्यामध्ये येत असतो. आपल्याकडे एक उत्तम कुटुंब व्यवस्था आहे. जसं आपण आई वडील बदलू शकत नाही, भावंड बदलू शकत, त्याच धर्तीवर आपण आपल्या नवरा आणि बायकोकडे जर बघितलं, तर तुम्हाला पटेल की डायव्हर्स हा विषय लग्न व्यवस्थेत नाही आहे. हे एवढंच ह्याच्यावर बोलतो मी. लग्न ठरवताना आपण 2-3 गोष्टी तुलनात्मक बघतो. मगाशी म्हटलं, त्याचा आपल्या लग्न झालेल्या आयुष्यात कसा दुष्परिणाम होऊ शकतो. माझं शिक्षण, माझं अर्थार्जन म्हणजे मासिक प्राप्ती, ह्या दोन गोष्टी आहेत ना, ही मनुष्य आपल्याला चिकटलेल्या दोन महान गोष्टी असं धरून जर जगलो. मगाशी आपण म्हटलं, यशाच्या झालरीसह आनंदी व समाधानी जीवन. आता यशाची झालर का म्हटलंय, झालर पाठीशी असते, देवाच्या पाठी एक आवरा असतो, तो त्याच्या डोक्यात नसतो. तर आपलं जे यश आहे, आपलं शिक्षण आहे, आपलं अर्थार्जन आहे मोठं, हे आपल्या पाठीशी यश म्हणून पाहिजे, डोक्यात असतात. कारण आहे त्याला. आपण लग्न या विषयात जेव्हा हात घालतो, तेव्हा लग्न हे हृदयाने करायचं काम आहे, मनाने करायचं काम आहे, मेंदूने करायचं काम नाही आहे. दोन छान छान व्यक्ती एकत्र येतात आणि आपलं एक नवीन छान कुटुंब तयार करतं, आणि आपल्या पालकांना दोन्ही बाजूच्या
आणि दोन्ही बाजूच्या नातेसंबंधांना छान सांभाळत एक नवीन जीवन यात्रा सुरू करतात. आता हा विषय मी का घेतला? कधीतरी असा पटकन प्रश्न येतो की माझं अस्तित्व काय लग्नानंतर. तर मी मुलाला म्हणेन मुलाचं अस्तित्व एक जावई म्हणून, आणि लग्न झालेला आपला मुलगा, आणि मुलीचं अस्तित्व आहे सून म्हणून, आणि लग्न झालेली आपल्या आईबाबांची मुलगी. हे अस्तित्व तुम्ही झिरो पासून नवीन बनवायचं आहे. मॅरिड लाईफ, आमचं लग्न झालंय, आणि म्हणून मी म्हणतो की कामकाजाच्या ठिकाणाहून मुलाने किंवा मुलीने घरात येताना आपल्या उंबरठ्यावर म्हणजे दरवाजातच आपल्याला ज्या न चिकटणाऱ्या गोष्टी आहेत, आपलं शिक्षण, पैसा, तो टांगायचा खुंटीला, आणि म्हणजे मेंदूचं बटन बंद करायचं आणि हृदयाचं बटन ओपन करायचं आणि घरात यायचं. त्यामुळे ना अस्तित्व हा शब्द येणारच नाहीये. आपण एखाद्या चिमणीचं घरटं बघतो, चिमणा चिमणी स्वैर असतात, पण जेव्हा ते ठरवतात कुटुंब बनवायचंय, एक एक काडी आणून जोडतात. आणि मानवाने जर ते अर्ध झालेलं घरटं उद्ध्वस्त केलं, तर परत आपली तोंडातून नवीन काडी आलेली असते, त्यांनी परत कुटुंब जोडलं. तर जर आपण घरामध्ये लग्नानंतर मेंदूचं बटन बंद ठेवलं, तर फार उत्तम आयुष्य जगता येणार आहे. त्याच वेळेला मी सांगेन, कामकाजाच्या ठिकाणी हृदयाचं बटन बंद ठेवा आणि मेंदूने काम करा. ऑफिसमध्ये किंवा तुम्ही मालक असलात, तर तुमच्या कामगारांसाठी मेंदूने काम करा. हृदयाने काम ऑफिस अवर्स संपल्यानंतर. लग्न म्हणजे काय? एक गोष्ट राहते, त्याच्यावर आपण नंतर बोलणार आहोत. मगाशी एक शब्द वापरला, मैत्री. आणि दुसरा राहतो की आपण जेव्हा लग्नासाठी स्थळ बघतो ना, तेव्हा म्हणतो बाबा एक मिळून मिसळून राहणारा हवा, किंवा सदा हसतमुख हवी. काही आपण स्वभावाच्या अपेक्षा करतो. लग्न हा काही कॉन्ट्रॅक्ट नाहीये. आपल्याला आपल्याला साजेल सजेल असा स्वभावाची व्यक्ती जर आपल्याला समोर मिळायला हवी असेल, तर त्याच्यासाठी त्याला काही सर्टिफिकेट नाहीये मी या स्वभावाचा आहे, तर त्याचा शोध घ्यायला लागेल. तो कसा घ्यायचा? आणि हाच एक मोठा प्रश्न मुख्यत्वे मुलींना असतो, की त्यांना वाटत असतं की हे सगळं छान चाललेलं आहे, आई आहेत, बाबा आहेत, माझा चांगला फॅट पगार आहे, मी आनंदी आहे, सुखी आहे, एका चांगल्याशा पोशात आहे, कम्फर्ट झोन मध्ये. तर मला हे नवीन रिस्क वाटतंय, लग्न करणं, नवीन घरी जाणं वगैरे. आणि तिथे हे प्रश्न येतात. तर हे रिस्क नाही आहे. म्हणजे या सगळ्याला धरून मी आधी एक विषय तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे मगाचा मैत्री हा शब्द, लव्ह मॅरेज मधला, कम्फर्ट झोन हा दुसरा विषय. काय आहे, जसं आपलं शिक्षण आणि अर्थार्जन, राहण्याचं ठिकाण, अशा आपण बाह्य गोष्टी बघतो, तेव्हाच आपल्याला त्या व्यक्तीचं अंतर्मन किंवा ती व्यक्ती ओळखायची आहे हे लक्षात. आणि काळाप्रमाणे झालेला हा बदल आहे. मुला मुलींना हे सहज शक्य आहे, कारण ते शाळा कॉलेज पासून असंख्य मित्रमैत्रिणींबरोबर असतात, आणि मित्रमैत्रिणींचं
परीक्षण करत करत आपले घट्ट मित्र, घट्ट मैत्रिणी जोडल्या जातात. आणि हे करत असताना ते एकमेकांमध्ये मानसिकरित्या इन्व्हॉल्व होत नाहीत, गुंतत नाहीत. हे पण लक्षात घ्या. मैत्री ही स्वच्छ, निखळ आहे आणि निखळ ठेवता येते आमच्या नवीन जनरेशनला. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो की ढोबळपणे तुलनात्मक गोष्टी बघा आणि आपल्या मुलाला किंवा मुलीला ढोबळपणे गोष्टी बघून झाल्यानंतर कमीत कमी 3 वेळा ते लांबलचक भेटतील अशी आयोजन करा. पालकांना कधी कधी संकोच वाटतो, संकोच ठेवू नका. कारण आपल्याला वाटत असतं आपली मुलं लहान आहेत, पण आपली मुलं लग्नाच्या वयाला आहेत, ती सक्षम आहेत. आणि अशा प्रकारे भेटी करून एकमेकांना समजून घेण्यामध्ये आपल्यापेक्षा सक्षम आहे, पालकांपेक्षा. पण इथे एक कटाक्ष आहे. कारण मी नेहमी म्हणतो लग्नानंतर 2 मीचा आम्ही करा आणि सगळ्या गोष्टी ठरवा. लग्नाअगोदर काही ठरवू नका. मी असं करणार, तू तसं करायचं, तू हे शिकायचं वगैरे, काय जे काय काहीही ठरवू सगळं. कारण लग्न हा काही कॉन्ट्रॅक्ट आहे का? का पार्टनरशिप ऍक्ट आहे कुठेतरी जाऊन स्टॅम्प पेपरवर साईन करायचं नाहीये. लग्न हे 2 आत्म्यांचं आणि 2 शरीरांचं एक छान मिलन आहे, ज्याच्यात मगाशी सांगितलेल्या 7 गोष्टींचा उल्लेख करता येतो. मानसिक, भावनिक, सगळं वैचारिक. लग्नानंतरच्या 3 भेटीमध्ये चुकून पण लग्नानंतरचे आम्ही, माझी लग्नानंतरची अपेक्षा, तुझ्या घरात माझ्या घरात, या गोष्टी नको. बिलकुल नको, 1% पण नको. सगळ्या शिरोपाच्या गप्पा करायच्या. पाऊस 7 मेला कसा सुरू झाला, तो 1 महिना अगोदर कसा आला. आता पाकिस्तान इंडिया जे काही मतभेद, वॉर चाललाय, तो विषय सगळ्या शिरोपाच्या. वॉर खूप आहेत. युक्रेन आणि रशिया आहे, इस्रायल आणि ते 2-3 कंट्रीज आहेत, पॅलेस्टाईन वगैरे. स्टेशनवरची गर्दी आहे, रिक्षावाल्याचा मुजोरपणा आहे, बस मध्ये लागणाऱ्या मोठ्या रांगा आणि बस मिळत नाही, असंख्य गोष्टी आपल्या जीवनामध्ये. त्यांच्यावर चर्चा. पहिल्या दिवसाच्या चर्चेमध्ये कोणतीही मुलगी स्वतः कितीही बोल्ड असली तरी ओपन होत नाही, हे निसर्ग तत्व आहे, लक्षात घ्या. पण दुसऱ्या मीटिंगमध्ये, तिसऱ्या मीटिंगमध्ये मुला मुलींच्या छान गप्पा होत्या, त्या 1.5-1.5 तासाच्या झाल्या पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये जर वाटलं गप्पा ह्या चालू असताना, कदाचित दुसऱ्या मीटिंगला वाटू शकेल, पहिल्या मीटिंगला निर्णय घेऊन की नाही बाबा, हे आपलं काही जुळणारं प्रकरण नाही, तर विषय सोडून दे. पण अंधुक वाटलं की लग्न होणार आहे की नाही माहित नाही, पण मैत्री करायला ही व्यक्ती चांगली आहे, मित्र म्हणून किंवा मैत्रीण. तिसरी मीटिंग होऊन द्या, गरज वाटल्या चौथी मीटिंग. आणि मगाशी जे म्हटलं ना, स्वभावाचे, चांगला स्वभाव पाहिजे, सगळ्यांना सांभाळणारा पाहिजे वगैरे वगैरे, ह्या सगळ्याचं सर्टिफिकेट त्यामध्ये मिळतं. आणि मी सांगतो की मुलांना जर अंधुक जरी वाटलं की मैत्री होऊ शकते, तर डोळे मिटा आणि लग्न करा. तुमची लग्न संपन्न होणार आहात आणि व्यवस्थित 50-55 पुढच्या 60 वर्षापर्यंत तुम्ही आनंदाने संसार. याला पालकांनी पण थोडी सहकार्य करा. कारण लग्नानंतर 2 मीचा आम्ही झाल्यानंतर सगळे निर्णय घेता येतात. सेव्हिंग्स, इन्व्हेस्टमेंट्स, घर घ्यायचंय, गाडी घ्यायचंय, जे काय असेल ते पालकांची सेवा करायची आहे. कारण लग्न झाल्यानंतर आपल्याला काही वर्ष पालकांची सेवा करायला लागत नाही, लक्षात घ्या. आणि नंतर तो काळ येतो
आणि आपल्या पालकांना, दोन्ही बाजूंच्या पालकांना आपण जसं सांभाळणार ते संस्कार आपल्या मुलांवर होतात. एवढं क्लिअर कट धरा. त्यामुळे आपण जे करतो ते बीजारोपण आहे आणि हे पिढ्यानपिढ्या चालू आहे. दोन मीचा आम्ही करा, सगळे निर्णय नंतर घ्या, लग्ना अगोदर लग्न विषय कोणताही विषय न करता जर मैत्री डोकावली तर डोळे मिटून लग्न. आता मैत्री म्हणजे बघा, तेरी हार मेरी हार, तू हरलास तर मी हरलो, त्याला मैत्री म्हणतात. मी जिंकण्याला मैत्री नाही. त्यामुळे मगाशी जो आपण म्हटलो आय इगो, हा जो डायव्हर्स केसेस मधला विषय, तो अगदी पार लांब पळून जातो त्याचा. आता आपण काही नवीन नव्याने जे स्थळ शोधन करतायत त्यांच्याबद्दल बोलूया. मला जे काही मुद्दे माझ्या समोर आले ते मी एक एक करून सांगितले आपल्याला. आणि तुमच्या मनात जर काही मुद्दे राहतील तर या मीटिंग नंतर आपण ते ऐकणार आहोत प्रत्येकाकडून, की बाबा याच्याबद्दल तुमचं मत आहे. पण तेवढ्यात मला आठवलं, पत्रिका पाहणे. मला येतात कधी कधी फोन, मुलांचे, मुलींचे, पालकांचे कमी येतात. एखादा मेळावा झाला की मुलांना असं वाटतं की मी पालकांची कंप्लेंट यांच्याकडे करेन. कंप्लेंट म्हणजे हे गोड शब्द आहे. घरात इंटरॅक्शन करा ती पालकांनी आणि मुलांनी, की आपल्याला बरोबरीचे समजा मुलांना, तर ती इंटरॅक्शन चांगली होणार आहे. तर पत्रिका पाहणे की नाही, की काका काय करतात ते आई बाबा कळत नाही. 10 स्थळ आले नाही की चुकून एखाद दुसरं स्थळ आमच्यापर्यंत पोहोचतंय. ते पत्रिका, नाडी, अमुक अमुक ह्याच्यात गुंतलेले असतात. मी ह्याच्यात, हा वैयक्तिक प्रश्न आहे, कोणी कशात किती गुंतावं आणि किती कसा निर्णय घ्यावा. पण पालक जो निर्णय घेणार आहे ते मुलांच्या वतीने घेतात एवढं लक्षात घ्या. हा आमचा निर्णय आहे असं मनात आणू नका. संसार त्यांना करायचा आहे. अ, भविष्य आणि पत्रिकेबद्दल बोलायच्या अगोदर मी एक सांगतो. माझ्या ओळखीचं एक पुण्यातलं कुटुंब आहे. त्यांचा एक छान रिवाज होता. गेल्या, आता 5वी पिढी आहे. लग्न झाल्यानंतर 11 महिने लिव्ह अँड लायसन्सला वेगळं राहायचं आणि मुख्य कुटुंबामध्ये महिन्यातून एकदाच जेवायला यायचं. एरवी कधी जेवणाच्या वेळी येऊन रेंगाळायचं नाही. गुपचूप चपला घालायच्या आणि बाहेर पडायचं. मग मुलं सांगायचे की आमचं भागणार कसं दोघांच्या पगारात किंवा माझ्या एकट्याच्या पगारात. तर किती कमी पडतायत बाबा तुला? 3,000, 2,000, 5,000, ह्या पूर्वीच्या गोष्टी सांगतोय. हे ह्या मूळ घरातून घे आणि तुझा संसार कर. याच्यात काय व्हायचं, 11 महिन्यामध्ये मुला मुलींना, एक म्हणजे नवरा बायकोला, एकमेकाला समजून घ्यायला खूप वाव मिळाला. मगाशी ज्या 7 गोष्टी सांगितल्या, आपल्या ज्या गरजा आहेत त्याच्यात आर्थिक प्लॅनिंग म्हणा, वैचारिक गोष्टी, शारीरिक एकोपा, मानसिक एकोपा, हे जे 2 मीचं आम्ही होण्याचा जे विषय आहे तो तिथे घट्ट होतो. पण त्याचबरोबर दोघं विभक्त राहिल्याचे दुष्परिणाम जे आहेत, दोष प्रत्येक गोष्टीत बघा, फायदे तोटे आहेत. तर विभक्त राहण्याचे तोटे आहेत ते त्यांना चाळवायला लागतात. आणि ह्या एका कुटुंबाचं सांगतोय, त्यांचं मी नाव या मीटिंग मध्ये घेत नाहीये, खूप मीटिंग मध्ये घेतलेलं आहे. तर मग त्यांना ते दिसतं ते सगळे 5 जनरेशन एकत्र छान नांदतायत आणि आम्हाला का वेगळं काय. आणि एकत्र राहण्याचे फायदे कळतात. आपल्याकडे कधी कधी काय होतं की भांड्याला भांड वाजल्यानंतर जर मुलगा सून एक वेगळी झाली तर मग तो इगो येतो, परत मूळ घरात कसं यायचं. तर ती एक छान गोष्ट मला आठवली तेवढ्यात. आता मी येतोय पत्रिकेत, की शरद उपाध्ये हे ज्ञानी मनुष्य आहे ज्योतिष शास्त्रातला.
हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर टीव्हीवरचा एक अमुक अमुक कट्टा म्हणून एक युट्यूबवर तुम्हाला मिळेल. माझ्या मते 55 मिनिट का 59 मिनिट एवढ्याचा तो कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये शेवटच्या 5 मिनिटात शरद उपाध्यायना एक प्रश्न विचारतात. समोर एक मस्तपैकी 30-40 तरुणांचा ऑडियन्स बसलेला आहे, ज्ञानी ऑडियन्स, की शरदराव एकच गोष्ट सांगा आणि हो नाही मध्ये उत्तर द्या. असं त्यांना आयुष्यात कधी कोणी विचारलं नसणार आहे, म्हणून माझं ते लक्षात राहील. लग्न करताना पत्रिका बघायची गरज आहे की नाही, शरदरावांनी 2 मिनिटं घेतली सांगायला. कारण असं ते कधीच त्यांना कोणी कचाक्यात पकडलेलं नाहीये. कारण आपलं उत्तर हे सकारण असतं नाही. ते म्हणाले गरज नाही. बघा, जी व्यक्ती आज अभ्यासक आहे, ज्ञानी आहे, त्यांचा आपण एकमेव नाव घेऊ शकतो. सर्व श्रुत आहे, सर्व ज्ञात आहे. परंतु लग्न करताना तुम्ही पत्रिका बघू नका. पण परंतु लग्न तुमचं ठरलं की दोघांची पत्रिका दाखवा आणि गुण आणि दोष एकमेकांचे समजून घ्या, जे आपण मगाशी सांगितलं. समोरच्या व्यक्तीचे दोष जुळवून घ्या, पदरात पाडा, मान्य करा आणि गुणाला धरून पुढे जा. आणि हे गुण दोष लग्न ठरल्यानंतर समजून घेण्याचं तुमच्यात जर धमक नसेल, हिंमत नसेल, तर तेवढं काम अगोदर करा. पण पत्रिका बघायची गरज. मग ते म्हणाले याचा अर्थ असा नाहीये ही 12 घर, त्याच्यानंतर काय कालसर्प योग, कोण कोणत्या घरात बसलाय, हा त्याच्या समोर बसलाय. हे शास्त्र म्हणाले 100% परफेक्ट आहे. शास्त्री परफेक्ट आहेत की नाही माहिती. त्यामुळे पत्रिका एकमेकांची दाखवून गुण दोष समजून घ्या, म्हणजे मुलाची आणि मुलीची मानसिक तयारी होईल की मला हे मान्य आहे, कारण बाकी सगळं ठीक आहे, आपण पुढे जाऊया. तर हा आला पत्रिकेचा विषय. सर्वसाधारण काय करावं माहितीये, लग्न कशावर टिकतात. एखाद्या मुलाला वाटलं की मला सुंदर मुलगी, मग तिचं शिक्षण, पॅकेज, अर्थार्जन हे सगळं थोडं दुय्यम आहे. एखाद्या मुलीला वाटेल मला हँडसम पाहिजे, 100 लोक असले की त्याच्यात माझा नवरा उठून दिसला पाहिजे, बाकी मला काही. त्यामुळे ही जी मानाच्या आतून येणारी जी अपेक्षा आहे, त्याला आपण स्थान दिलं पाहिजे. म्हणून परत तुलनात्मक विषयावर आलं की आली पत्रिका किंवा आली माहिती की बघा शिक्षण किती आहे, पगार किती आहे, राहण्याचं त्याचं स्वतःचं घर आहे का, वगैरे वगैरे. दिल की घंटी, मनाची घंटी वाजली पाहिजे. त्याच्यासाठी मला कसा नवरा पाहिजे किंवा कशी बायको पाहिजे ते मुलांना इन्व्हॉल्व करा. मगासपासून आपण 2-3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर हे जे आपल्या अपेक्षा आहेत, आता धरून चला की एखाद्या मुलाला दिसायला सुंदर पाहिजे, त्यांनी आपल्या 5 अपेक्षा लिहाव्या. दिसायला सुंदर पाहिजे, पण ही 5 अपेक्षा मधली सगळ्यात महत्वाची ती असेल तर त्याला 1 नंबरवर आहे. 2 नंबरवर शिक्षण असेल तर शिक्षण द्या. 3 नंबरवर राहणीमान स्टाईल असेल तर ते लिहा. एका मुलीबद्दल एका मुलाच्या अपेक्षांचं मी एक उदाहरण देतो. 4 नंबरला अर्थार्जन लिहा. आणि ह्या सगळ्या 5ही गोष्टींना ढोबळपणे बघा. कोणतंही स्थळ आलं ना, 1 नंबरला 500 पैकी मार्क द्या, 2 नंबरला 400 पैकी द्या, 3 नंबरला 300 पैकी द्या, 4 नंबरला 200 पैकी द्या आणि 5व्या अपेक्षेला 100 पैकी द्या. त्याची टोटल करा. टोटल जर 35 ते 65 मध्ये असली तर लग्न करा. 65 असेल तर 100% आहे असं धरा. असं एक शास्त्र आहे लग्नासाठी, साथीदार निवडण्यासाठी. पण सर तुमचा आवाज येत नाहीये. सर अनम्यूट हो. झालंय. हो. आवाज बंद झालाय. हो.
तर अशा प्रकारे पाच आपल्या अपेक्षांना मार्क द्या, ढोबळपणे त्याच्याकडे बघा आणि वैयक्तिक भेटी होऊन द्या. वैयक्तिक भेटीमध्ये दोन गोष्टी वर्ज्य आहेत: मुला मुलींना इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही. जर एकमेकात इन्व्हॉल्व्ह झालात तर तुमची गणित चुकणार, तुम्हाला त्या भेटींचा काही उपयोग नाही. आणि लग्न विषयक काहीच बोलायचं नाही. तू मी नाही, तुझं घर माझं घर, आपल्या लग्नानंतर किंवा माझ्या लग्नानंतर माझी अपेक्षा, काहीही नको. हे सगळं नंतर दोघांनी मिळून ठरवायचं आहे. आणि ते तेव्हा योग्य वाटेल ते त्या त्या वेळेला ठरवायचं आहे. असं काही नाही जीवनात आपण सुरुवातीलाच आयुष्यात काय करणार ते लिहून पुढे जात नसतो. ते बदल होतात आणि हे अनुभवानी, कालांतराने आणि उपलब्ध सोयींनुसार, गरजांनुसार, साधनांनुसार त्याच्यात बदल. हं? तर सगळ्यांना विनंती आहे की याचा एक ह्या गोष्टींना अभ्यास म्हणून टिपून त्याच्यानंतर काही प्रश्न असले तर आपण दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी ऑनलाईन भेटणार आहोत. तुमच्या मनातले जटिल प्रश्न विचारा, आपण चर्चा करू आणि मी तुम्हाला शास्त्र सांगणार आहे. मी कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला माझं मत नाही सांगणार, माझे अनुभव आणि शास्त्र. तर सहयोग विवाह कट्टा, कुडाळ देशकर गौड ब्राह्मण सहयोग डोंबिवलीच्या वतीने आज आपली ही चर्चा झालेली आहे. त्याचं रेकॉर्डिंग मी इथे थांबवत आहे.